20 नंबर डाल रहे या राज्यामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात. जनतेनं त्याच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला. जो जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला, विमानसेवा असेल, दुहेरी पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, हे सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. हे शहरानं ओळख आणि शहर त्यांच्या पाठीशी उभं राहिला. म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो. त्यासोबत आमच्या शहरच्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर असतील, त्यासोबत आमचे शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटेचे असतील, आमचे उत्तरचे आमदार असतील सन्माननीय विजय मालक असतील, किंवा अक्कलकोटचे आमदार आमचे सचिन दादा असतील, सगळ्या आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ताकदीनं काम केलं. आणि आम्हाला आनंद याचा, पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला आहे. स्वतः पक्षाचा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर बसेल आणि या शहरानं दाखवून इथं व्यक्तीचं राजकारण, समाजाचं राजकारण चालतं, इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं पक्षाचं राजकारण चालतं. हे भारतीय जनता पक्षाला आज जनतेने दाखवून. अरे मुसंडी काही नाही आहे, सुपडा साफ झालाय. आता 4 ठिकाणी आपण बघितलं, MIMच्या 4 ठिकाणाहून निवडून आलेले आहे. त्या अपेक्षितच होतं, याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार होते किंवा नेते होते त्यांची क्यू येते की MIM सारखा पक्ष आज विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणीपत झालेला. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. या निमित्ताने मी सांगेल पुन्हा एकदा दोन आमदार विजय देशमुख या विजयामध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या घरी काय झालेलं, त्यांनी काय करावं याच्या संदर्भात जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. पण मी सांगेन की आजचा दिवस आहे विजय साजरा करण्याचा. आजचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा. आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा. आणि ते आपण करूया. या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी खूप दिवस आपल्याला, तेव्हा आपण चर्चा या शहराच्या खासदार प्रदीप शिंदे यांचे राजकारण आता अस्त झालं, राजकारणाचा अस्त झालेला आहे. काल त्यांनी किंबहुना जेव्हा ते येतात स्टंटबाजी करतात, राष्ट्रीय नेतृत्वावर, राज्याच्या नेतृत्वावर काहीतरी टीका करायची, प्रसिद्धीत राहायचं. कालही तेच केलं, पालकमंत्र्यांवर टीका केली, पैसे स्वतः वाटतं म्हणून सांगितलं. आणि मुळातच या निवडणुकीमध्ये त्या दिल्लीतून निवडणूक करत होत्या. दिल्लीतच त्यांची प्रचारसभा सोलापूरच्या निवडणुकीची चालू होती. आणि यातून ना उमेदवार कोण आहे माहिती आहे, ना उमेदवाराला काय पाहिजे माहिती आहे, ना शहराला काय पाहिजे, ना शहराच्या जनतेला काय पाहिजे हे त्यांना माहिती नाही. त्यामुळं अशा नेतृत्वाला शहराने झुकलं केलं आहे. आणि एक जागा म्हणजे आता काय म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही. एवढं मोठं नुकसान आणि ती ताईंच्या